श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मंडळी कशा आहेत? सगळे मस्त मजेतच असाल तर चला, सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जय सियाराम सगळ्यांना. आणि संध्याकाळचे 5 वाजत आले होते आणि तुम्ही बघू शकता इथं माझा भाऊ आला होता. मुलांच्या आता 10वीचे बोर्डाची परीक्षा चालू आहे, तर त्यांचा उद्या येणारा सोमवारी 5वा पेपर आहे का 4था पेपर आहे माहीत नाही मला, पण 5वा बहुतेक पेपर आहे. तर मॅक्स 2चा पेपर आहे. तर तुम्ही बघू शकता इथं माझ्या भावाने मुलांना घरून येताना स्वतःच्या हाताने 3 कलरचा आणि 3 लहरचा शिरा बनवून आणलेला आहे. तर तुम्ही बघू शकता खाली कलर आहे हिरवा, मध्ये कलर आहे पिंक आणि वरती आपला शिऱ्याचा जो कलर येतो तो कलर आहे. तर तुम्ही बघू शकताय कोणता मामा असं भाच्यांसाठी करू शकतो. खरंच खूप मेहनत घेतो आणि खूप करतो माझा भाऊ. मला खूप अभिमान वाटतो त्याच्याबद्दल. किती सांगावं भावाबद्दल कौतुक तेवढं कमीच आहे. तर येणाऱ्या 13 मार्चला माझ्या मुलाचा बड्डे आहे. तर काय माहिती काय कोण जाणे त्याला काय वाटलं आणि हा केक घेऊन आला. असा मस्त शिरा बनवून तो केक टाईप बनवून घेऊन आला 3 लहरचा आणि मुलाचा केक म्हणून बड्डे सेलिब्रेशन करत होता. आणि तुम्ही बघू शकताय पहिले माझ्या मुलाला भरवून घेतलं आणि मग मुलगा त्याच्या मामाला भरवत होता. मामा तू पहिले खा. तर त्याची इच्छा होती की नाही तू खा पहिले. आणि खूप असं म्हणजे बॉन्डिंग खूप छान आहे मामा भाच्यामध्ये किंवा भाची आणि मामामध्ये आणि आमच्या बहीण भावंडामध्ये पण. जगावेगळं हे नातं असतं. ह्या नात्याला कुणाची नजर नाही लागो आणि हे नातं असंच कडपर्यंत जावं. आणि आता ही तर आलेली आहे माझी लेक, ती पण म्हणत आहे मला पण द्या केक. आणि किती छान आणि व्यवस्थित खूप सुंदर असं केलेलं आहे. आणि मला आणि माझ्या मिस्टरांना शुगर असल्यामुळं साखर खूप कमी टाकली आणि खूप छान असा केक शिरा केक बनवून आणलेला आहे घरच्या घरी. कसं जमलं असेल त्याला. आणि खरंच खूप सगळ्या काही बऱ्याचशा गोष्टी त्याला नॉलेज तर आहेच, शिवाय शिक्षणाची घमेंड नाही किंवा पैशाची घमेंड नाही. सगळे नाते इतके व्यवस्थित जपतो. आणि त्यानंतर मग मी म्हटलं इथं छोटंसं कलिंगड, छोटंसं काय बरं मोठंच होतं, त्याला म्हणलं चल कलिंगड खाऊन घेऊया. आणि नंतर मग काय भाऊ आला म्हणल्यावर काहीतरी वेगळा भेद झाला पाहिजे ना. त्याला आवडती तशी डाळीची आमटी बनवली आहे. तिखट डाळ बनवलेला आहे मिक्स डाळीचं. आणि त्यानंतर आळूच्या वड्या, मेथीची भाजी वगैरे बनवलेलं आहे. आणि त्यांनी बनवलेलं केक बघा, एखादी बर्फी वाटत आहे असं तो केक आहे. आणि भावासाठी इथं ताट रेडी केलेलं आहे. त्याला म्हटलं चल खायला चालू कर. तर नाही सगळे येऊ दे. आणि मग काय साहेबांचा शनिवार होतं म्हणून आळू वड्या, मेथीची भाजी, तिखट डाळीची आमटी आणि भात बनवलेला आहे. सगळे फॅमिली मेंबर इथं जेवायला बसत आहे. मी त्याचं ताट तयार केलं. त्याला काही दम निघते का, येऊ दे थांब. भातचा नव्हता त्याचा जेवायला, तर तो काहीतरी काम करत होता, पाणी वगैरे आणत होता. तर थांब येऊ दे आधी, दादा आल्यावर मग जेव, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे भातचा माझा मुलगा. तर त्याला काही दम निघणं आणि त्याची काही गडबड होईना. मी त्याला म्हणते की पटकन घे खाऊन, चल घे जेवायला घे. तर ऐकतोय कुठं. तर नाहीच. शेवटी त्यांनी सगळी फॅमिली एकत्र बसल्यावर मग आला आणि मग इथं आपला नॉर्मल शिरा घेऊन आला. आणि हा पण शिरा तुम्ही बघू शकताय कसं बनवलेलं आहे. खूप छान असं बनवलेलं आहे. खरंच खूप अभिमान वाटतो ह्या भावाबद्दल. आणि हे त्याचा शिरा आहे. मग इथं माझ्या दिराच्या मुलाला म्हणजेच माझ्या पुतण्याला, त्याला म्हटलं शिरा खा, दाजीनी बनवलेला. मग त्याला थोडासा दिला. आणि इथं भावाचं ताट रेडी केलं. त्याला पापड वगैरे आवडत नाही हो, काय माहिती त्याचं वेगळंच आहे. त्याचं फेवरेट म्हणजे फक्त डाळीची आमटी पाहिजे आणि टमाट्याची चटणी. त्याला खूप टमाट्याची चटणी आवडते. आणि मग काय माझ्यासाठी येताना हे चॉपिंग बोर्ड घेऊन आलं, चॉपिंगची मशीन घेऊन आला. तर ही मशीन बघू शकताय बॉक्समध्ये पॅक आहे, ते त्याच्यासाठी आणलेले आहे. आणि जी खुल्ली तुम्हाला दिसत आहे तिथं म्हणजे बॉक्सच्या बाहेर आहे ओपन केलेलं, ते माझ्यासाठी होतं. आणि मग काय आम्ही लगेच बहीण भावंडाला काही दम निघतं का, आम्ही आधीच ते ट्राय करून बघितलं. त्याच्यामध्ये कांदा बारीक करून खूप छान झालेलं होतं. आणि फक्त प्रेस करायचं होतं. वरून प्रेस केलं की बघा खाली सगळं म्हणजे जे काही तुम्ही भाजी वगैरे टाकाल ते बारीक होऊन जातं. ही अशी मशीन आणलेली आहे. कोणता भाऊ एवढा करतो. खरंच खूप अभिमान वाटतो. अहो असा भाऊ सगळ्यांना जन्मोजन्मी भेटावं. आणि हा व्हिडिओ आपला इथंच संपत आहे. आणि त्यानंतर हा केक आणला होता, हा पण शिरा बनवला होता. तर हा पण आता म्हटलं चला एकदा हा पेचा पण व्हिडिओ काढावा. आज काय काय आणलं होतं भाच्यांसाठी दाखवता माझाच दमछाट झाला. आणि मग हा काय दम काय निघालं नाही. दादानी माझ्या लगेच लेकाने व्हिडिओ काढला मामाने आणलेल्या शिऱ्याचा. हा पण बघू शकताय तुम्ही, खूप छान असा पॅक केला होता तूप वगैरे लावून. आणि त्याच्यावर चेरी सोडलेली आहे. तर चला मंडळी,
कसा वाटला भावानी भाच्यांसाठी आणि बहिणीसाठी काहीतरी हाताने करून आणलेलं हे काहीतरी छोटंसं ट्राय होतं, पण खूप छान वाटलं. खरंच असं भाऊ सगळ्यांना भेटावं, त्याच्याबद्दल केवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आमच्यामध्ये लाखात एक खीर आहे. श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.